टायटल आणि थंबनेल वरनं कळलंच असेल की आज आपण कुठे आलेलो आहोत ते. तो बोरिवली वेस्ट म्हटलं ना तर बोरिवली वेस्ट मध्ये ना भरपूर साऱ्या अशा फेमस असलेल्या गोष्टी आहेत. बोरिवलीमधल्या फेमस असलेल्या गोष्टींमध्ये ना वजिरा नाका हा एक अपवादच आहे. वजिरा नाक्याबद्दल बोलायचं गेलं ना तर वजिरा नाका ना एक खूप छान अशी लोकॅलिटी आहे. वजिरा नाक्यामध्ये ना फेमस असलेलं स्वयंभू गणपतीचं मंदिर देखील आहे. त्याचबरोबर आहे ना वजिरा नाक्यामध्ये असलेली ना आपल्या कोळी बांधवांची आहे ना एक जुनी अशी वसाहत आहे ज्याचं नाव आहे वजिरा नाका कोळीवाडा. आणि आपण याच वजिरा कोळीवाड्यामध्ये वजिरा कोळी फूड फेस्टिवलला आलेलो आहोत. यंदा ह्या कोळी सी फूड फेस्टिवलचं 6वं वर्ष आहे. तर आता थोड्याच वेळात आपण आज जाणार आहोत आणि पाहणार आहोत की यंदा या वर्षी काय काय आपल्याला पाहायला मिळेल ते. अरे बघा इथे अगदी स्टार्टिंग पासूनच आपल्याला ते सी फूडचे स्टॉल्स पाहायला मिळतील. इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे. स्ट्रीट ऑफ कोळीवाडा आमच्या स्टॉलचं नाव आहे. स्टॉल नंबर 1 सी फूड फेस्टिवल आहे आमच्याकडे. दर वर्षानुवर्ष चाललेला परंपरा आहे. वर्षानुवर्ष आम्ही वाट बघतो या उत्सवाची. आमच्यासाठी हा उत्सवच आहे जणू काय. आमच्याकडे शिंपली मसाला आहे, माकली मसाला आहे, सुरमई आहे, सगळ्यात मोठी सुरमई आहे. कशी सुरमई? कशी सुरमई 700 रुपये पीस आहे. पापलेट कसं आहे? पापलेट 400 ला आहे. 400 ला. आणि खेकडे कसे आहेत? खेकडा छोटा घेतला तर 300, मोठा घेतला तर 400. पाया सूप आहे 100 ला. लॉबस्टर आहे 200 ला आहे, छोटा आहे म्हणून. बिर्याणी चिकन बिर्याणी आहे, कलेजी पेटा आहे, चिकन ग्रेव्ही आहे. आणि आमच्या कोळी लोकांच्या हळदीला वडे बनवतात, ते वडे स्पेशल आहेत आमच्याकडे. हे काय स्टफ अंडी? ही गाबोळी आहे कोळीची, वावीची गाबोळी आहे. कोणत्या मासाची आहे? वाव म्हणतात ना, आमच्यामध्ये वाव म्हणतात, वाम म्हणतात त्याचं गाबोळी. आणि हे अंडी स्टफ अंडी आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ना मी भरपूर सी फूड फेस्टिवल्स बघितले. वजिरा कोळीवाडा सी फूड फेस्टिवलची आहे ना खासियत अशी आहे की इथे भरलेली अंडी जी मिळतात तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अगदी जबरदस्त. इथल्या असलेल्या स्टफ्ड अंड्यांची चव काहीतरी वेगळीच असते. नक्की या आणि ती नक्की स्टफ्ड अंडी ट्राय करा. आमचा स्टॉल नंबर 3 आहे ज्याचं नाव आहे मासोली. आमच्या इकडे ऑथेंटिक कोळी फूड भेटतं. जसं तुम्हाला माहितीच असेल आमच्याकडे क्रॅब, हा भरलेला क्रॅब आहे. ही प्रॉन्स बिर्याणी आहे, ही चिकन बिर्याणी आहे, ही कोलबीची ग्रेव्ही आहे, ही कर्दी आहे, हे जवळा आहे, हा जवळ्याच्या वड्या आहेत, ही शिंपळ्या आहे, हे बटर चिकन आहे, हे पापलेटचं आंबट आहे, हे रावस आहे, हे पापलेट भरलेलं आहे आणि साधा पापलेट पण आहे. इथे सुरमई आहे, हे भरलेली अंडी आहेत, ही सोलकढी आहे ज्याची आमच्या स्टॉलवरती खूप डिमांड आहे. आणि इकडची स्पेशालिटी म्हणजे तुम्ही बाहेर चिकन वगैरेची थाळी खाय पण इकडे तुम्हाला ऑथेंटिक कोळी फूड भेटेल. फूड फेस्टिवल साठी खूप तयारी केलेली आहे, कालपासूनच केलेली आहे. लाईक आम्ही सकाळी बाजारात जाऊन फ्रेश मच्छी आणलेली आहे आणि तुमच्यासाठी विविध प्रकारचे 40-50 पदार्थ बनवलेले आहेत. तुम्ही इकडे यावं, तुम्ही आम्हाला व्हिजिट द्यावी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आम्ही वर्षामध्ये एक असा हा फेस्टिवल करतो आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. धन्यवाद. वजिरा कोळीवाडामध्ये हे दरवर्षी आम्ही आयोजित करतो. हे 6th इयर आहे आपल्या फेस्टिवलचं आणि तुम्ही बघू शकता सगळे कोळी पदार्थ तुम्हाला भेटतील. स्पेशली आमच्या मसाल्यामध्ये बनवलेले प्रॉन्स बिर्याणी, चिकन, मटन किमा, तिसऱ्या क्रॅब आहे, आपल्याकडे लॉबस्टर आहे, पॉम्फ्रेट फ्राय वगैरे सगळं आहे. जे हवंय ते आहे आपल्याकडे आणि सगळं तुम्ही बघू शकता लाईव्ह फ्रेश तुम्हाला भेटणार. फ्रेश आहे ह्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. सो गाईज प्लीज व्हिजिट करा स्टॉल नंबर 2 मुंबईचा कोळीवाडा. आमच्या स्टॉलचं नाव आहे कुमार सर. उशिरा मी प्रोग्रामचं पण करतो पण आमच्या त्या स्टॉलवर आहे भाकरी आहे, कोळंबी पॅटीस आहेत, पापलेट आहे, पापलेट फ्राय आहे, बांगडा फ्राय आहे, कोलंबी स्टिक्स आहेत आणि कोलंबीचा फ्राय, सुरमई फ्राय, क्रॅब आणि कोलंबी बिर्याणी आहे. वजनचा अभिप्राय आहे. अच्छा प्राइस वगैरे सगळी त्याच्यावरतीच मेन्शन केली म्हणजे जी प्राइस त्याच्यावरती मेन्शन केली आहे त्याच प्राइसला तुम्ही विकता? ऍक्च्युली आमच्या मीरा रोडला मोठा शॉप आहे.
कुठे मीरा रोडला कुठे? मीरा रोडला आहे बघा ना, ऍड्रेस दिला इथे. घरातून पण अपडेट. हा इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय मित्रांनो, स्क्रीनशॉट करा आणि या नंबरवरती नक्की फोन करा. चिकन पॉपकॉर्न ट्राय करायला सांगितले आणि मी त्याची आहे ना लाईव्ह तुम्हाला टेस्ट बद्दल तुम्हाला रिव्ह्यूज देतो. ऑब्व्हियसली चांगलंच असणार आहे. किती चांगलं असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. कुरुम कुरुम आवाज येतो का ऐकायला? एकदम क्रंची आहे. टेस्ट तर तुम्ही स्वतः या इथे टेस्ट करून बघा. स्टॉल नंबर किती आहे? स्टॉल नंबर 4. ऑसम आहे. मी रिकमेंड करतो मित्रांनो तुम्हाला या स्टॉलला नक्की भेट द्या. मित्रांनो हा आहे कोळ्यांचा किनारा आणि काउंटर नंबर 5 म्हणजे स्टॉल नंबर 5 आणि हा एकदम भरगच्च असलेला असा सी फूड स्टॉल आहे. आणि इथे बघा किती सारे आयटम्स आहेत. इथे रिफ्रेशमेंट सुद्धा आहेत आणि एकदम मस्त एकदम कलरफुल वाटतात बघायला. तर मित्रांनो इथे आपल्या बरोबर कोमल ताई आहेत. तर ताई काय बोलशील? कोळ्यांचा किनारा 5 नंबर स्टॉल आहे. आमच्या स्टॉलवर भरपूर सारे व्हेरायटी आहेत. चिकन बिर्याणी आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, वडे आहेत, बोंबील फ्राय आहे, गाबोली फ्राय आहे, मोरीचं कालवण आहे, तिसऱ्यांचं कालवण आहे, सुरमई फ्राय आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, करंदी फ्राय आहे, करंदीचे पॅटीस आहेत, ग्रीन चिकन आहे, सुरमईचं कालवण आहे, पाया सूप आहे, मांदेली फ्राय आहे, कोलंबीची ग्रेव्ही आहे, सुखा जवला आहे, खेकड्याचे कालवण आहे, खेकडा भरलेला आहे, खिमा आहे, चिकन खिमा आहे, कोलंबी फ्राय आहे, जवल्याच्या वड्या आहेत, अंड भरलेला आहे आणि गाबोळीच्या वड्या. आणि हे सगळे आयटम्स तुम्ही स्वतःच बनवले का? स्वतः म्हणजे किती जणी आहात तुम्ही सगळे करण्यामध्ये? अच्छा. ही मच्छी आणायला आम्हाला असं शाप करताना म्हणजे 2 दिवस झाले आम्ही याच्याच मागे लागलो. मच्छी पण महाग आहे तरी पण आम्ही स्टॉल लावलेला आहे. पण नाही तर मी सांगतो ना समस्त वजिरा किंवा समस्त बोरिवलीकरांना आहे ना इथे याच गोष्टीची एकदम आतुरता असते की हा वजिरा सी फूड फेस्टिवल कधी येतोय. वजिरा कोळीवाडा म्हटलं तर आपला हक्काचा कोळीवाडा आणि इकडची खाद्य संस्कृती म्हणायला गेलं ना तर मी गेली 3 वर्ष आता इथे या फेस्टिवलला येतोय. 6 वर्षापासून हा फेस्टिवल आहे. यंदा हे 6वं वर्ष आहे. दरवर्षी तुम्ही या खायला इकडे. आम्ही भरपूर करतो, आम्ही मेहनत खूप करतो आणि एकदम टेस्ट घ्यायला तुम्ही इकडे वजिराला या. तर इथे असलेल्या ना सर्व स्टॉल्स पैकी आहे ना हा वेगळा स्टॉल आहे मित्रांनो. हा कोकणी मेवा प्रोडक्टचा स्टॉल आहे जो इथे वजिरा सी फूड फेस्टिवल मध्ये बघायला मिळतोय. नमस्कार, माझं नाव अजय गजानन बेतकर. माझ्या प्रोडक्टचं नाव आहे बेतकर्स कोकणी मेवा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालवणी खाजा, शेवेचा लाडू, शेवकांड्याचा लाडू, गुळातले आहेत, इव्हन तुमचा शेंगदाण्याचा लाडू, सगळ्या प्रकारचे पापड आहेत. हे सगळे पेंटचे पापड आहेत. पोहा मिरगुंड, नाचणी मिरगुंड, तांदूळ जिरा पापड, नाचणीच्या बॉब्या, नाचणी पापड, बटाटा मिरगुंड आहे. परत सगळ्या प्रकारचे ज्यूसेस आहेत. कोकम सरबत, कोकम आगळ आहे, जिंजर लेमन, पाचक ज्यूस, कैरी पन्ने. पाचक ज्यूस हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटीला खूप चांगला चालतो. तो विदाऊट शुगर असतो. त्याच्यामध्ये आवळ्याचं, आल्याचा, लिंबूचा, सदैव पादेलोणिंग हे सगळं मिळून मिश्रण केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो मिश्रण करून तो ज्यूस बनवलेला जातो. त्याला म्हणतात पाचक ज्यूस आहे. परत तुमची भरलेली मिरची, लाल पोहे, कोकम, भरलेल्या मिरचीमध्ये धने, मिरची, मोरी, हिंग, तीळ इत्यादी सगळं मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून 2 चमचे तेल तेव्हावर टाकून शॅलो फ्राय करून मिरची फ्राय करायची. आंबा पोळी, फणस पोळी, आंबा वडी, मालवणी खाजा, शेवेचा परत तुमचं उकडे तांदूळ आहेत, कुळीत पीठ, थालीपीठ, वडापीठ, आंबोळी पीठ आहे, तांदूळ, मेथी, चणा डाळ, उडीद डाळ सगळं मिक्स केलेलं आहे. रात्री भिजत टाकून सकाळी पूर्ण काढायची असते. एवढे आपल्याकडे सगळे पदार्थ आहेत. आणि इथे मला गीर काऊ घी दिसते. सगळ्यात महत्वाचं A2 गिरगाईचं तूप आहे आपल्याकडे. 375 रुपये पाव किलो आहे. एवढा स्वस्त कुठेच मिळत नाही. नॉर्मल गुगलला पण तुम्ही सर्च केला कोणी पण A2 गीर काऊ घी इथे लिहिलं पण आहे A2 गीर काऊ घी. एवढं स्वस्त मिळतं म्हणजे मी पण हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन कंपनी आहे. यांचा पुण्याला मोठं प्रोडक्शन हाऊस आहे आणि भांडुपला त्यांचा वेअर हाऊस आहे आणि त्यांनी जवळजवळ 1,500 रुपये किलोला तो काढलेला आहे. 1,500 रुपये किलोला तुम्हाला गुगलला पण तुम्ही सर्च केला ना तरी गुगलला पण नाही येणार. 2,500 ते 3,000 ते 6,000 पर्यंत गिरगाईचं तूप मिळून जाते. तर मित्रांनो आपण इथे ना सी फूड फेस्टिवल साठी आलेलो आहोत
आणि इथे आहे ना हा मला आहे ना अजून एक आहे ना असा एक वेगळा स्टॉल दिसलेला आहे. म्हणजे इथे काय आपण मसालेदार जेवण जेवणारच आहोत आपण, पण त्याच्यानंतर जर काय आपल्याला एक डेझर्ट खायची इच्छा झाली ना तर या स्टॉलवरती नक्की यायचं. माझं नाव अमोल प्रकाश घाडीगावकर. मी आलो आहे वजिरा कोई फूड फेस्टिवलमध्ये आणि एक वेगळा पर्याय म्हणून एक डेझर्ट म्हणून एक ऑप्शन आणलं आहे वॉफल अड्डा म्हणून. वॉफल अड्डा त्याच्यामध्ये हा माझा मेनू आहे. या मेनूमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स हे केलेले आहे. डार्क चॉकलेट, मिल्क फॅन्टॅसी, हनी पनीर, ट्रिपल चॉकलेट, वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिंग्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट. त्याच्यामध्ये पॅनकेक म्हणून एक ऑप्शन आहे. पॅनकेकमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. ट्रिपल चॉकलेट आहे, क्रेझी ओरिओ आहे, मंच मनी आहे, नॉटी नटील आहे. तसेच लॉलीस्टिक म्हणून एक प्रकार आहे, एक मोठी स्टिक आहे. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या टॉपिंग्स केलेले वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिंग्स प्लस चॉकलेट जे ज्याप्रमाणे लोकांना आवडतात. जसं काय डार्क चॉकलेट कोणाला आवडतं, डार्क चॉकलेट टॉपिंग करून मिळतं. मिल्क चॉकलेट आवडत असेल तर मिल्क चॉकलेट टॉपिंग मिळतं. व्हाईट चॉकलेट असेल तर व्हाईट चॉकलेट, नॉटी नटेला, ब्राउनी, या सगळ्या प्रकारचे चॉकलेट. हाय आपला स्टॉल म्हणजे चारूचा स्टॉल म्हणजे तो आपलाच स्टॉल आहे. आणि हा स्टॉल बघा ना मित्रांनो, किती भरगच्च स्टॉल आहे, किती सारे फूड आयटम्स आहेत बघा इथे. नमस्कार, माझं नाव चारू दत्त केणी. आपल्या स्टॉलचं नाव आहे एक्वेरा कॅटरर्स, स्टॉल नंबर 7. आणि आपल्याकडे खूप विविध प्रकारचे तुम्हाला पदार्थ खायला मिळतील. मच्छीमध्ये आहे, चिकनमध्ये आहे, मटणमध्ये आहे, बिर्याणीज आहेत. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन चाखाल तेव्हा तुम्हाला खात्री पटेल की आई एक्वेरा कॅटरर्सचं नाव आज काय झालेलं आहे ते. आणि नक्कीच तुम्ही या आणि भेट द्या आणि चव चाखून जा. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ना, मी आई एक्वेरा कॅटरर्स आणि चारू यांच्याबद्दलची स्पेशालिटी सांगतो तुम्हाला की आता हा जो फेस्टिवल आहे तो फक्त 3 दिवसाचा आहे. हे बघा एवढे सारे आयटम्स आहेत. तर हा फेस्टिवल तुम्ही म्हणाल की हा फक्त 3 दिवसाचाच आहे, पण चारू 3 दिवसाचा नाहीये. कारण काय, वर्षभर वजिरा नाका बस स्टॉपच्या मागे चारूची गाडी असते, ती सुद्धा आई एक्वेरा कॅटरर्सच्या नावाने. जर तुम्ही ह्या फेस्टिवलमध्ये चारूच्या स्टॉलला जरी मिस केलात ना तरी वर्षभर राऊंड द इयर ही सी फूडची गाडी असतेच असते. चारू टायमिंग काय असतात? टायमिंग आपलं रोज सकाळी 12 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 10:30. सोमवारी बंद असतं आपलं. अच्छा, आणि व्हेजिटेरियन आयटम्स पण असतात? व्हेज पण असतं. मंगळवार, गुरुवार, शनिवार व्हेज पण असतं. चारूच्या स्टॉल वरती आहे ना साखरेचा खरवस सुद्धा अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर इथे ना हे बघा छोटे छोटे डबे आहेत, कोळंबीचं लोणचं आहे. आणि इथे ही बोंबलाची चटणी आहे ना, सुक्या बोंबलाची चटणी 140ला हे का. आणि हे कोळंबीचं लोणचं कसं आहे? ते पण 140. आणि हा खरवस कसं आहे? खरवस पण 140. तर या स्टॉल मध्ये ना स्पेशालिटी काय बघतोय माहितीये काय, हे जे ग्रेव्ही आयटम्स आहेत ना त्या ग्रेव्ही आयटम्स वरती आलेली ही जी तरी आहे ना, फॅन्टॅस्टिक. तर ताई काय बोलशील? ही आमची प्रॉन्सची करी आहे, ही जाते भरपूर. जबरदस्त तवंग जो दिसतोय ना, एक नंबर टेम्पटिंग. आणि सुरमई फ्राय आहे, मोठा पीस आहे, सर्वात एकदम लार्ज. कसा आहे हा पीस? हा 400 ला आहे. आणि पापलेट आहे 400 ला ते पण. आणि इथे कोलमाच्या वड्या म्हणजे जवळा असतो ओला, त्याच्या जवळ्याची वडी. हो हो. मांदेळी फ्राय आहे, बागडा आहे भरलेला, करंदीचे पॅटीस आहेत, सुरमईची कालवण आहे, मटन खिमा आहे. आणि हे कालवण आहे चिंबोऱ्याचं कालवण आहे. चिंबोरे कसे? चिंबोरे आहेत 250 ला देणार तुम्हाला, रस्सा पाहिजे तिला. आणि हे भरलेले पण चिंबोरे आहेत, जवळ आहे. कसे आहेत भरलेल्या? भरलेल्या पण 300 लाच आहे. आणि हे आहेत शिंपल्या आहेत. आणि हा जवळ आहे, जवळा सुका जवळा आहे, कोंबडी वडे आहेत, भाकरी आहे. असे खूप सारे प्रकार आमच्याकडे आहेत. तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या आणि हे सगळे टेस्ट करा. सर्व हे बघा, हे आमचे यांची टीम एवढी मोठी आहे ना, डगआउट मध्ये प्लेयर्स मावत नाही. ते प्लेयर्स हे बघा, यांचे एक्स्ट्रा प्लेयर्स बाहेर पण आहेत. म्हणजे इथे सुद्धा टीम वर्क आहे आणि इथे सुद्धा टीम वर्क आहे. आणि इथे अजून एक बघा. आणि हा स्मॉलू आहे. अच्छा, क्यूट. काय नाव काय तुझं? ऋग्वेद. ओके, ऋग्वेद. ओके, काय स्टॉल नंबर आणि नाव काय स्टॉलचं? आमच्या स्टॉलचं नाव फ्युजन कोली कट्टा, जो आमच्या छोट्या मुलांचाच ग्रुपचं नाव आहे. स्टॉल नंबर 8. मित्रांनो, हे नंबर वगैरे काही विचारायची गरज नाही, कारण बघा हा एंट्रन्स आहे आणि हाच एक्झिट आहे. इकडून आल्या अगदी राईट हँड साईडला हे पहिलंच स्टॉल आहे बघा. फूड एन्जॉय करून झाल्यावरती हे बघा इथे पानाचा स्टॉल सुद्धा आहे. तर कौन से पान है आपके पास? पूना पान है सर, कलकत्ता पान है और मगई है और चॉकलेट. ये कौन सा है? ये कलकत्ता पान है सर. कैसा है? 50 रुपीज सर. और ये पूना पान है. कैसा दिया? 30 रुपीज. और ये मगई कैसा दिया? 40 रुपीज सर. और ये चॉकलेट 50 रुपीज सर. चॉकलेट पान 50 रुपीज.
हे आम्ही चॉकलेट कवर स्ट्रॉबेरी बनवलंय. 150 पर ग्लास आहे. इट इज अ काइंड ऑफ अ डेझर्ट. या इट्स काइंड ऑफ अ डेझर्ट. येस. तर मित्रांनो ना आता पण ना सी फूड फेस्टिवलच्या बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्यावरती सुद्धा सी फूड फेस्टिवल संपत नाही, थांबत नाही. कारण का इथे ना एक डेझर्टचं स्टॉल आहे. आता मी तुम्हाला एक ड्रेसिंग दाखवली. कुठली होती ती ड्रेसिंग? चॉकलेट कवर स्ट्रॉबेरीची. चॉकलेट कवर स्ट्रॉबेरीची उत्कृष्ट, एकदम दिसायला एकदम टेम्पटिंग होती. 150 रुपीज प्राइस होती. आणि ही एक छोटीशी टीम आहे इथे, युवा पिढीची टीम आहे. तर ह्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचंय. हा स्टॉल आहे जो आम्ही वजिरा कोली फूड फेस्टिवलच्या समोर लावलेला आहे आणि आम्ही इकडचेच रहिवासी आहे. दरवर्षी हा स्टॉल आमचा लागतो इकडे आणि खूप असं आम्ही खूप वाट बघतो कोली फूड फेस्टिवलची की कधी येतो आणि आम्ही इकडे कधी स्टॉल लावतो. आमचा हा छोटासा स्टॉल आहे चॉकलेट कवर स्ट्रॉबेरीचा. तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, जेवू शकता आणि जेवल्यानंतर नक्की हे डेझर्ट तुम्ही ट्राय करा. खूप असं बेस्ट लागणार तुम्हाला. मी अटा आलेत वजिरा कोळी फूड फेस्टिवल मनी. आम्ही रेव्याला विरारलात पण आमचं किरण वैती अडसो मेन इंचार्ज आहे, सूत्रसंचालक आहे, त्यानं आम्हाला बोलविले अटा बघून आम्ही अटा आलेत. आणि अटा येऊन मला एवढा आनंद झालाय की कोळी लोकांचा कटतरी कमी होता तो रीत भात त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलं, यामुळेच आम्हाला आनंद आहे. किरण वैती साहेबांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि खूप मजा आली. या ठिकाणचे जे सगळे स्टॉल आहेत त्यांची जी सगळी मेजवानी, कोळी समाजाचे जे खाद्यपदार्थ आहेत त्या सगळ्यांची चव घेऊन खूप आनंद झाला आणि खूप मजा आली. खूप छान आपला जो फेस्टिवल आहे म्हणजे वजीर नाक्याच्या फूडची चव कशी वाटली तुम्हाला? म्हणजे एकदम छान आणि सुंदर चव आहे. आपण आता बहुतेक ठिकाणी ना सेल्फी पॉइंट बघतो ना, इथे बघा ही सेल्फी बोट आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊन सेल्फी सुद्धा काढू शकतात आणि इथल्या असलेल्या आठवणी आपल्या बरोबर आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करून सुद्धा घरी घेऊन जाऊ शकता. मुलाच्या आग्रहामुळे आली. ओके. त्याचा मित्र डॉन बॉस्कोला आहे आणि त्यांचे स्टॉल आहे, स्टॉल नंबर 1. खूपच छान जेवण आहे. आणि चव कशी वाटली तुम्हाला? म्हणजे चव स्पायसी वगैरे असं आहे का काही? नाही नाही, छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात इकडे. तुम्ही काय? आजी पण आलेले. अच्छा अच्छा, नमस्कार. खूप छान वजिरा कोळी फूड फेस्टिवल. आज मी पण संध्याताईंबरोबर आपल्या नगरसेवक आहेत त्यांच्यावर कार्यकर्ता आहे. तर मी म्हटलं आज आपण पण आस्वाद घेऊया. आज माझा ऍक्च्युली अॅनिव्हर्सरी आहे. अच्छा, अभिनंदन अभिनंदन. त्यामुळे म्हटलं की पिंटे आपले आज ना वजिराचे, तर ते बोलले की या. नाही, हे फर्स्ट टाइमच आलो. अच्छा अच्छा, राहायला कुठे आपण? मी 400. व्हॉट यू आर हॅव्हिंग नाव? I am having a triple chocolate waffle. It's called a Lodi stick over here. It's delicious. So how do you like this? It's tasty. It's tasty. So did you try the fishes? No, not yet, but we are having one. Okay, you will be having. Yeah. Carry a bag full of fishes in parcel too. Yeah. Enjoy your meal. Yes. आई जीवदानी मित्र मंडळातर्फे या फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. हे आपलं 6वं वर्ष आहे आणि खरोखरच दरवर्षी या फेस्टिवलला उत्कृष्ट असा भरभरून प्रतिसाद मिळतो. आपण गेल्या वर्षी पण आला होतात, आपण बघितलं असेल की या ठिकाणी जी काही गर्दी असते खवय्यांची, आणि आम्हाला तर या खवय्यांकडून अशी मागणी येते की तुम्ही वर्षातून एकदाच का भरवता, वर्षातून किमान 3 ते 4 वेळा तरी हा फेस्टिवल भरा, जेणेकरून आम्हाला वेळोवेळी कोळी फूडचा आस्वाद घ्यायला मिळेल. पण आपली ही जी सर्व मंडळी आहेत, या मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत, सदस्य मंडळी आहेत, हे सर्व जॉब करून स्वतःचा व्यवसाय करून हे सर्व करत असतो. त्याच्यातून वेळ काढून, कारण की हे एवढं सगळं आयोजन करणं म्हणजे सोपी गोष्टी नसते. यासाठी जवळजवळ 2 महिने ॲड करावी लागतील. तर तुम्हाला सांगतो याचं आयोजन जवळजवळ 10 दिवसापूर्वीपासूनच करावं लागतं. मच्छी मार्केटमधून आणणं, वेगवेगळ्या ज्या पद्धतीचे आपले कोळी जे मसाले आहेत ते मसाल्याची तयारी करावी लागते आणि या एका स्टॉलच्या पाठी जवळजवळ 10 ते 15 आपल्या भगिनींची मेहनत असते. आणि खरोखर या ठिकाणी आलेला प्रत्येक खवय्ये जे आहेत ते अगदी मनापासून मजा घेतात आणि तृप्त होऊन जातात. आणि आज जे आलेली मंडळी आहेत ते उद्या पण येतील आणि परवा पण येतील. हा वजिरा कोळीवाडा आहे, हा फार पूर्वीपासून आहे. आता माझं स्वतःचं वय 51 आहे. तिथे माझ्या बाजूला माझे बंधू आहेत, त्यांचं वय जवळजवळ 60पर्यंत आहे. या ठिकाणी कुठल्याही बिल्डिंग्स नव्हत्या किंवा कुठल्याही टॉवर्स नव्हते. आमचं फक्त कोळीवाडा आणि आजूबाजूला शेतं, अशा परिस्थितीत हा कोळीवाडा होता. पण आज या कोळीवाड्याचं
स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे आणि आजूबाजूला पूर्ण टॉवर्स आणि बिल्डिंग्सच्या मध्ये आता आमचा फक्त कोळीवाडा आहेत आणि आमची संस्कृतीचा जपावी म्हणून आम्ही अशा पद्धतीचं आयोजन वजिरा सी फूड फेस्टिवल हा मात्र आम्ही इतरांसाठी राबवत असतो, कारण की कोळी लोक तर कोळी लोकांच्या घरी रोजच कोळी फूड बनलं जातं, आम्ही तर त्याची मजा वर्षभर लुटतच असतो. पण आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना कोळी फूड काय आहे, सी फूड काय आहे आणि याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काय आहे याची मजा त्यांना घेता यावी म्हणून आमचं मंडळ दरवर्षी याबद्दल मेहनत करत असतं आणि आम्ही आमचं पुढील येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये अशा फेस्टिवलचं आमचं आयोजन करायचं, दरवर्षी आयोजन करायचं असा आमचा मानस आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. आमच्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका संध्याताई विपुल दोशी आणि समाजसेवक विपुल दोशी यांचं सहकार्य लाभतं. त्यांच्या सहकार्यामुळेच, त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही हे फेस्टिवल यशस्वीपणे करत आलोत आणि यापुढे देखील आम्ही असंच करणार. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. हा होता वजिरा सी फूड फेस्टिवल 2025. ऑलमोस्ट आपण सगळे स्टॉल कव्हर केले आणि इकडे असलेला बघा, इथे हा जो चालू होतो तो वजिरा नाका कोळीवाडा आणि इथेच राहणारे सगळे रहिवासी आहेत ज्यांनी हा फेस्टिवल इथे ऑर्गनाईज केलेला आहे. यंदाचं यांचं हे 6वं वर्ष आहे या फेस्टिवलचं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की या फेस्टिवलला तुम्ही नक्की भेट द्या. इथे कसं यायचं असेल ना त्याबद्दलची डिटेल्स मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत. शिवाय या स्क्रीनवरती सुद्धा हे डिस्क्रिप्शन्स आलेले आहेत. तर त्याप्रमाणे नक्की तुम्ही मित्रांनो इथे या फेस्टिवलला या, इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या. तुमचे कमेंट्स, रिव्ह्यूज हे सगळे तुम्ही आहे ना, हे बघा इथे ना एक बोर्ड सुद्धा केलेला आहे. त्या बोर्डवरती आपण आपले रिव्ह्यूज सुद्धा देऊ शकतो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरुलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.